श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाख्यो मरदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघूत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरि ओम. विशेष जावनो काली कशी योग्य जावनशील तसले दैवी संपत्तशील जन कश्यस्ताची आसुरी स्वभावशील जन कश्यस्ताची म्हणल विस्तार जावनो परमात्मानं विवरण केलंय. तेदना थी परमात्मान आसुरी जनाला एक स्वभाव सांगताना तन्नी वरलल जनाक खंचकी योग्य वाटेर दुखून विंगड वाटेरी तन्नी डायवर्ट करताची तंगेल चित्त अपहार कोण घेताची तसले चित्ता अपहार करचे प्रदर्शन कशी करतात आणि कसं पुरे उलयताच कसं विषय तंगेल विषयाचेर दंबाचरण इत्यादी करताची म्हणल विषय विस्तार जावनो आता परमात्मा सांगता. इदमाद्य मया लब्धम इमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. त्यांनी सांगता की कसलं ह्या दुड्डू मिगेल कसं की असं ह्या अद्य मया लब्धम ह्या हांव केलेलं मिगेल सिद्धीनस की नापाप मेळलेलं इमं प्राप्स्ये मनोरथम तुवें जलरी मिगेल शरण आरयलरी तुकय जलरी असल योग्य जावन असेल तसल धन इत्यादी तुकय मेळच्या शक्यस तस जावन तू मिगेल चरणार यो मिगेल शरणा यो म्हणून सांगता की इदम धनम अस्ति इदमपि धनम मे पुनर्भविष्यति घ्या जाय जलरी या कितली दुड्ड अस त्यांची दुड्ड अपासाव संपादन करून दवरच्या शक्यस तिथले मिगेलान सिद्धस तसल मिगेल सामर्थ्य इत्यादी म्हणून पुरे त्यांनी दुड्डवान करताना ऐश्वर्य इत्यादी दाखयताच काही असो मया हृतशत्रुः हनिष्ये चापरानपि ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम भलवान सुखी. त्यांनी सांगता की पळा यो मिगेल शत्रू हक्का शत्रू हांव मारण काढला आणि कोणी मी गेले जरा शत्रू असल्यावर तांकां मान काढच्या समर्थ जावनस. असो मया हतशत्रू कोण की यो असं यो मिगेल शत्रू हांव ताका जिशी मारला. हनिष्ये चापरानपि कोणी विंगड कोणी शत्रू असल्यावर तांकां हांव मारच्या समर्थ जावनस. हांवच ईश्वरो ईश्वरो हांव ईश्वरो अहम भोगी. तुम्ही कसले कर्म करा ताची योग्य जावन असेल तसले भोग करचे भितर राबून भोग करचे हांवची. सिद्धोहम पुरे खंयची योग्य जावन असेल तसं सिद्धी ती पुरे मिगेल अंतू असचे म्हाका पुरे कृतार्थ जावन आसा हांव कृतकृत्य जावन आसा बलवान समर्थ जावन आसा सुखी केन्नाय म्हाका सुख असचे म्हाका दुःख म्हणल ना तसल केन्नाय सच्चिदानंद स्वरूप हांव अशें हांव तशें हांव म्हणून परमात्माला ऐक्य त्यांनी पळोवन त्यांनी त्या रीतीर हें करताच की आढ्योभिजनवान अस्मि कोन्योस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्ये इत्यज्ञान विमोहिताः. आम आढ्य आढ्य हा म्हणून सांगणारी धनादी संपत्ती मिगलांतू भर असा अभिजनवान योग्य जावन कुलीन जावन असाव मया सदृशो अन्य हा को असती मग समजावनो मिगेल लेवल म्हणल तसल कोणच हावाची सर्वोत्तम जावन अस यक्षे दास्यामी तसल यागादी धर्मानुष्ठान सर्व हाव प्रत्येक करता दास्यामी मोदिष्ये कोण की भूरी दक्षिणा इत्यादी अन्नदान आदी हाव करेता पुरे जनाक संतोष हाव दिता ह्या इत्येवम रूप अज्ञान मोहिता हे करतात म्हणरी हे पुरे कर्म हाव केला अंक पुरे जनाक ब्राह्मण संतर्पण इत्यादी काम कोण दितास पुरे जनाक एक संतोष हाव करून दितास म्हणल तसल एक भावना तांक येऊन असल रूपानं अज्ञानान करताना विमोहित जाऊन असतात आणि अनेक चित्ती विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु चौ. असल अनेक चित्तवृत्तीन करताना विभ्रांत जाऊन असतात स्वतंत्र जावन परमात्मान चला सुचे तो मिगेल पशी उत्तम जावन असेल तसल परमात्मो ताणी रीतीर चलायशील रीती नाव चोलचे असल कसले एक भावन नातील सर्वांते सर्वतंत्र स्वतंत्र हा म्हणल तसं एक
भावन घेऊन प्रत्येकांतो अनेक चित्त विभ्रांत जाऊन मागिरी केलल तसल हंतु जतना दुड्डवा वेळजव कंचकी संपत्ता वेळजव प्रत्येकावेरी मोहजाल समावृता कंचकी या जाव का दुड्ड जाव काय पुत्र मित्र इत्यादी हानगेलांत जलरी तंगेलांतू जलल तसल मोहान करताना तंगेलांतू वांटून घेऊचे हे करचे म्हणल तंतूची या जावनो प्रसक्ता काम भोगेशु काम तशी भोगांतूची नित्य निरत तन्नी बुड्डून असताची तसल पतंती नरके अशुचौ तन्नी ಶುಚಿತ್ವ ಇತ್ಯಾದಿ ಪೂರೆ ಸೊಳ್ಳಲ್ದುಕುನು ತನ್ನಿ ನರಕಾಂತು ತಂಕ ವಾಸುಜತ ಆತ್ಮ ಸಂಭಾವಿತ ಸ್ತಬ್ಧ ಧನಮಾನ ಮದನ್ವಿತಾ ಯಜಂತೆ ನಾಮಯಜ್ಞೈಸ್ತೆ ದಂಭೇನ್ ಅವಿಧಿಪೂರ್ವಕಂ आत्मसंभाविता तन्नी तंगेल आत्मानची आत्माक तन्नी बहुमान कोण घेताच आव होडो आवची मिगेल लेवल कसलाय मिगेल स्थान कसलाय मिगेल स्थान मान गौरव कशी अशी तशी म्हणून सांगून आत्मसंभाविता तंगेल कशी बद जाव का जलल तसल तंगेल दास्यत्व परमात्मा दास म्हणल दिसोर आवच होडो आवशी आव तशी म्हणल तरी एक आत्माकची तन्नी तंगनीची तन्नी होगळसून घेऊन स्तब्धाहा म्हणून सांगले रे अनम्राहा कोणाकही जलरी ऐलेरी एक बागुन विनय इत्यादी नातील अत्यंत कठोर जाम स्थिर जाम मिगेले पशी एद्रा कोण असं म्हणेल तसल दृष्टिकोनार करताना धन मान मदान्विता दुड्वाचे तशीची ज्ञानाचे तशीची सर्व हे पुरे मिगेलांतूची भोर स म्हणल रीती अहंकार मंडित जाऊन असताच त्यांनी कसं करताची म्हणून सांगले रे नामयज्ञेन खंचकी परमात्मा खंचे नाम संकीर्तनश्चा पुरो जो तन्नीची सर्व तंगेल रीतिरी ಹೊಡ್ಡೊಡ್ಡ ಯಜ್ಞ ಯಾಗಾದಿ सर्व करून स्वमहित्व प्रदर्शन करचाक पळा मिगेला इतली दुड्ड स म्हणून सांगून त्या दुड्डे खर्चूचाक दाखोचाक परमात्मा यज्ञ करचे तई करताना थंय दुड्डू दिल्लो थंय आपास पुरे जनांक इल्यांक सलसल उपचार केलो नाना रीतीरी नवनवे रीतीरी भक्ष्य इत्यादी घालेल्या आणि पळयताना पळा इतली खर्चून पळा असल असल व्यवस्था करेला असल असल हे करेला म्हळरी देवाल कंचकी यज्ञ करचे हे पुरे करचे कसं का म्हणून सांगणारी तागेले असेल तसल दुड्डू दाखोचाक तागेले असेल तसल एक ज्ञान दाखोचाक तागेले असेल तसल ज्ञान दाखोचाक तो यज्ञ करचे तागेले असेल ज्ञान दाखोचाक ताणे पुरे जन आपोचे तागेले असेल दुड्डू दाखोचाक सन्मान कोण दाखोच असल रीतीरी यजंते नामयज्ञ दंभेन अविधिपूर्वकम विधिकच सांगता कोणके येईल पुरे जना देऊन विनम्र जाऊन नसो का या पुरे दमान केलेलं म्हणाल तसं एक भावन कोर का असल कसले नातील तसल कसं कृतार्थता बुद्धी नातील प्रत्येका विषयाचे यज्ञ म्हळरी त्यांचे देवा तू मग कितली दिला मिगेलांत तुक दिवच्या कसले तसल ना जलरी मिगेलांत तू कंचकी करुणान केलं तूची दिलेलं आहे तंतू तुक एक भाग देता म्हणाल तसल एक कृतार्थ भावनेर यज्ञ करच त्याने विषय बडा मिगेल इतली संपत्त जल्ला म्हणाल रीती त्यांनी यज्ञ इत्यादी करताचे अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधञ्च संश्रिताः माम आत्मपरदेहेषु प्रद्विषन्तो अभ्यसूयकाः तंका भोरनु अहंकार बल तंगेलंतूची सामर्थ्य समजले कोण दर्प कोणाके जलरे बग्गनाशी तगेलेची उत्कर्ष पळून काम अत्यंत काम्यत्व न्याय जाव का त्या जाव का म्हणाल तसा स्पृहता क्रोध कोणाही एक कसले एक वाईट केलं रे तज्जन चित्त व्यापारो तंत एक कंचेरी तिरी तक रिॲक्ट करत असल बुद्धी अज्जेनची पुरे मेळ घेऊन माम आत्मपरदेहेशु प्रद्विषंतो तो परमात्मा ग तो परमात्मा कश असता मिगेलांते परमात्मस विंगडालांते परमात्मस म्हणून चिंतन येण करताना पुरे वसुधैव कुटुंबकम त्या परमात्मा व्याप्त जाऊन असे कुटुंब म्हणाल रीती चिंतन करनाश त्यांनी कसं करताचे प्रद्विषंतो एकल्या एकल्याक अत्यंत द्वेषयुक्त भावनेरी पळून घेऊन गुण पूर्ण जाऊन असेल तसल त्या परमात्मा का गुणहीन म्हणून सांगून असल रीतिरी अभ्यसूयका निर्दोषांतो दोष गुण सांगून परिपूर्ण गुण असेल तसल त्या परमात्मा गुण ना म्हणून सांगून सर्व परमात्माला तो ऐक्य सांगून अशी रीतिरी त्यांनी कसं करताची म्हणून सांगलं रे नाना रीतिरी घोर जाऊन असेल तसल ते एक दुष्कर्म इत्यादी करताची तसल कोण की जन असची तानहम द्विशत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामि अजस्रम अशुभाम आसुरीष्वेव योनिषु कोण की तसल तानहम द्विशत क्रूरान कोण की परस्पर जावनो त्या परमात्मा चिंतन करनाशे
परस्पर जावन जीवराशिंतु द्वेष युक्त जावन असताच मुख्य जावन त्या परमात्माला तो विशेष जावन द्वेष गुणपूर्ण जावन असेल तसल त्या परमात्माला द्वेषान करताना गुण ना म्हणून सांगून बहुच असल द्वेषान करताना कोणकी असताची तसल क्रूर जावन त्यांनी कशी संसारेशु नराधमान या संसारांत येईल तसल अत्यंत अधम जीवराशी ते तसल जीवराशी असं तंका कसं करता म्हणून सांगणारी क्षिपयामी तंका उड्डोन घालता खै उड्डयता अजस्रम अशुभान आसुरीष्वेव योनिषु खंचकी खंचे कारणा कै जलरी तंतु शुभना तसल क्रूर जावनशील तसल आसुरी योनिंतुची तंका पुनः पुनः क्षिपामी अपास 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 तंक तंतू जन्म दिवच तसलेच एक व्यापार कंटिन्यू कोण तसले हंतु तन्य असताच आसरीम योनमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम अप्राप्यैव कौंतेय ततो यांत्यथमाम गतिम तसल आसुरी योनिंतुची अपास अपास थंय येताना अनेकही चढ करच अनेकही ते एक वातावरणान करताना अनेकही वाईट चिंतन करच अनेकही अधमगती अनेकही चढ चिंतन तसल वाईट चिंतन करचे अनेकही अधमगती अशी करता वतना त्यांनी कसं जताची म्हणून सांगल्यारी खंचे काला काही जला परमात्मा प्राप्ती नतील अधम गती वत्ता वत्ताची त्यांनी नरका पावताच तसल नरका पाव का जला नरका तीन द्वार के बा तीन बागिल के कसं त्या म्हणून सांगल्यारी त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्रयं त्यजेत त्या नरकाक तीन द्वार तीन वाट कसलं म्हणून सांगल्यारी काम क्रोध आणि लोभ म्हणल तसल हे तीन द्वार त्रिविधम नरकस्येदम आत्माक नाश कोरची तसल या द्वार तिनी काम क्रोधस्तथा लोभ तस जावनु या नरका वाट जललुकोनु तस्माद त्रयम त्रजेत या तीन कंजकीयस तस खंडिता के प्रयत्न पूर्वक आम्ही त्याग कोरका त्यजेत तसल त्याग आम्ही कोरका एतैर विमुक्त कौंतेय तमोद्वारे त्रिभिर्नरैः आचारत्यात्मन श्रेयस्ततो याति पराम गतिम तसल ये तीनी तमो द्वार नरका द्वार जलल तसल काम क्रोध लोभ कोणकी सोडता विमुक्त कौंतेय तो कसं करता म्हणून सांगल्यारी आत्मनः श्रेयसः आचरयती कंचकी तागेल उद्धार जाऊ का त्या परमात्माला दर्शन जाऊ का प्रसाद जाऊ का म्हणले का दृष्टीन करताना त्यांची उद्देश कोरनो तागेल आचारो तागेल खंचकीर विचारो त्या परमात्माला दिकडीची तो असता ततो याती परामगतीम तज्जन तक्का योग्य जाव नशील तसल त्या परमात्माला मोक्ष म्हणल तसल गती तक्का प्राप्त जाता यशास्त्र विधी उत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोति न सुख्यम न च पराम गतिम कोणकी शास्त्र सांगेल तसल मार्ग शास्त्र कश सांगता त्या सोण सिद्धांत कसं असं त्या सोनो विंगड खंचे वाट टेरवता खंचान करताना कामकारतः तगेल खंचकी काम्य कर्मा करताना तो त्या मार्गार वत्ता नस सिद्धिम अवाप्नोति तो खंचे कारणा काही जलरी तक्का त्या परमात्मा प्रसाद म्हणल तसल सिद्धी त्या केदनाके मेळना पुमर्थोपाय केदनाके मेळना न सुखम त्या पुमर्थोपाय मेळना अशी सुख म्हणल तसल ना सुख नातील लुकुनु मोक्ष म्हणल तसल परांगती केदनाके तक प्राप्त जायना तसल खंचकी रीती काम करणार केदनय भोगासक्तिरीची जीवन असलेले खंडिताके तज्जेन उद्धार जायनाची तस जावनो निष्काम जावन असेल तसल कर्म कोरका तक मुख्य जाऊन कसं कोरका तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्मम कर्तुम अर्हसि तस जावनो शास्त्र म्हणल तसल शास्त्रान सांगेल तसल विषय सिद्धांत तत्व कसल त्या परमात्मा सर्वोत्तमत्व कशी तारतम्यस या विषयाचेर प्रत्येक विषयाचेर प्रमाणम ते त्यांची योग्य जावन असेल तसल मानदंड त्या मानदंडान करताना कसं कोरका कसं कोरो नज आम्ही खंची रीतीर चोलका खंची रीतीर चोलो नज म्हणाल तसल विषयो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम ते पुरे समजून घेऊ का कंजान शास्त्रान सांगेल तसल विधानान करताना शास्त्रा सांगेल तसल सिद्धांतान करताना शास्त्रा विरुद्ध जावन असेल तसल विचार जलरी तर निश्चय जावनु आम्ही काण घेवेत शास्त्रा विरुद्ध जावन असेल तसल विचार बरो त्या परमात्मा सर्व गुणत्व पूर्ण जावन असेल तसल त्या परमात्माला तो निर्गुणत्व चिंतन खंचे रीतीर गुणा म्हणून चिंतन करचे निर्दुष्ट जावन असेल तसल परमात्माला हंतो दोषयुक्त जावन असेल तसल जीवाल अभेद चिंतन करता गेला तो दोष चिंतन करचे असल पुरे अत्यंत महाघोर अनर्थ हे खंचे करनाशे शास्त्रांत कसं सांगला
तो परमात्मो सर्वोत्तम तागेल दास हाव तागेल अधीन हाव तागेल चर्गी कोरच्या आश्याव असल्या शास्त्र विधानान सांगेल तसल्या सर्व कर्म तुम इहारहसी तसल कर्म कोरच्याक तू आता अर्ह जावनस तुक त्या योग्य तस तशावनो तू तश कोर का म्हणून अर्जुनाक परमात्मा उपदेश करता. हाजेन विशेष जावन आम कळता कसल्याक शास्त्रा महत्वस कंची एक सान घटना ते कितले शास्त्रा विरुद्ध जावन असले रे कितली ताक एक पात कस म्हणून कळता. भागवतांत हंतनी मस्त रीतीर परमात्मा अंग दाखयता. मध्वाचार्यो सಣ್ण सण्ण विषया जलरी तै एक निर्णय दिता. महाभारतांत तशीची निर्णय दिता. कसला निर्णय दिता म्हणून सांगताना अशी कसला वेदव्यासान बरेला म्हणून सांगले रे पुरे असज्जना मोहन जावन तांक अधमगती जाव का म्हणल्या कशी वेदव्यासान बरेला म्हणल विषय काय नाही. एक नारदा ओटो हागेल संवाद कोणाला युधिष्ठिराला संवाद युधिष्ठिर कसं येता एक कान एक काला रे धृतराष्ट्र वनवासा चमकला गांधारी चमकल्या कुंती चमकल्या असे पूरे जनांवचना तक नित्य केदनाई तागेल मंथावेर मस्त प्रीती केदनाय कशी म्हणून सांगले रे सुर्वेक राज्य हंगवचे पुढे पुढे राज्य कोर नशील तसल ते म्हणताल धृतराष्ट्र आले नमस्कार करून तागेले की आगेलेची एक खंचकी एक सामर्थ्यानं हानी केलं तसल्या धर्म संसनेचे एक प्रभावान करताना खंचेवना मुल्ल्या की खै की बैसला तो जलरी दौड मुच्चून तगेल ते प्रकोष्ठा वचून धृतराष्ट्रा लोडगास काढताना ते धृतराष्ट्र दिसत की तशी धृतराष्ट्रा नित्य पळवून आणि कसं करचे शिलाय म्हणून सांगले रे केदनाय धृतराष्ट्राला उरलोनो हांव अशेष केला तू कशस सौख्यस नो म्हणून विचारसून ताजी नंतर हाणे राज्यभार करचे अशी इतली प्रीती म्हणारे धृतराष्ट्रान वनवासा चमकल्या रे हा जलनवा आणि आमगेल्याची म्हणत असल भावन नातील असल चिंतना युधिष्ठिरा आशिल तसल युधिष्ठिरो एक पंथा कसं जाता म्हणून सांगले रे तक्का थई धृतराष्ट्र दिसरा धृतराष्ट्र दिसना म्हणले कुठले हाक व्याकुल सूर जातो व्याकुल सूर जाताना तेदना ते कसं करता म्हणून संजया निमगित की संजया अशेष मग दिसनी कसला कसला धृतराष्ट्र दिसताना कसं जल्लाय मिगेल कसला चूक जलवा हांव धर्मशंसन समरितीर कर्णिमा म्हणले रीतीरी निमगीत काही तितले भितरी नारद येऊन पावत काही नारद येऊन पावताना नारदाक नमस्कार करून सर्व या दिवन तागेल्या आतिथ्य उपस्कार कोर तदनंतर थई नारदा निमगीत काही नाही धृतराष्ट्र इतली दिसू म्हाका दिसता आशिल्लो आजीक मिगेले बापसूल स्थानार आशिल्लो तो म्हाका नित्य आशीर्वाद करत आशिल्लो जाल्यार आजीक म्हाका थंय मिगेले हंतू धृतराष्ट्र दिसना म्हणटना थंय भागवतान कसं म्हणयला म्हणून सांगले रे धृतराष्ट्र आणि 5 दिवसानंतर तो सरता म्हणून भागवत आयला जाल्यार श्रीमदाचार्य भरयता कसं म्हणून सांगले रे ह्या 5 दिवसानंतर सरतने 5 दिवस पुढे सरला म्हणून तू ह्या भागवतांत अशी कसला वेदव्यासान बरयला म्हणून सांगल्यार असंच जनाल मोहन आगोस्कर बरयला तांकां हे शिवाय जिलेर तांकां तम आनीक घोर जावन आशिल्लो तसले हें जेता म्हळ्यार ही धृतराष्ट्राला तो 5 दिसा कालमानाची एकड तेकड जाल्यार 10 दिसा व्यत्यास जाल्यारीची ह्या मटा अनर्थ इत्यादी जत्ता म्हणून निर्णय दितले तशें जाल्यार धृतराष्ट्र नाही योग्य जावन आशिल्लो तसल ते परमात्माल जीवोत्तम जावन आशिल्लो तसल ब्रह्माल विशयाचेर कसले आमी अनर्थ चिंतन केल्यार शास्त्र विरुद्ध जावन आशिल्लो तसल चिंतन केल्यार आमकां मनात दिशिल्ले तशें आमी आचरण केल्यार कसं कोण म्हणल्या घोर अनर्थ शापुरो काल धृतराष्ट्राला जीवमान आज एक 10 दिसा एकड तेकड केल्यार त्या मटा घोर अनर्थ असले तशें त्या परमात्माल सर्व गुण आशिल ते कसले ना म्हूण सांगचे परमात्माल सर्व नियंत्रत्व शे तसल ईश्वरूनय हांवच परमात्मा म्हूण सांगून विंगडापा सुप्रीम ना एकलोच अशें म्हूण सांगलेर ईश्वरत्वच आनी कोण घेवन त्या परमात्माल आत्मत्व स्वामित्व ना म्हणून सांगचे तसल्या आत्महत केल्यार त्या परमात्माकच तागेल आशिल्लो तसल स्वामित्व तागेल दुखून ताणून घेतल्यार तांकां आनी कसं अनर्थ आसा तसल अनर्थाक आमी केन्नाकय भाजन जावचे नाका आमी तांतो प्रवृत्त जावचे नाका देवान आमगेल्या हातान तसल पुरे कर्म घडोवच नाका म्हणून देवाल्या प्रार्थना कोरका तसल्या शास्त्राच्या योग्य जावन मानदंडा प्रकारीची खंयची मेळका जाल्यार तसले गुरु परंपरे इत्यादी का दुखून आमकां आजी काही जाल्यार योग्य जावन आमकां आमगेले मार्गदर्शक गुरु इत्यादी कसाची योग्य जावन शास्त्र प्रमाण आसा त्या शास्त्र प्रमाणानुसारच आमगे सर्व जीवन इत्यादी जाव का म्हणून देवाला प्रार्थना करून
श्रीकृष्णार्पणमस्तु.